थँक्यू. तर बॉलिंग वर्कवर देखील ऋतिक मात्रे नामक बॉलरला देखील आमंत्रित केलंय. एक यंग टॅलेंटेड खेळाडू देखील आहे, परंतु आज कशा प्रकारचा खेळ होईल. एकीकडे आपण पाहतोय अंबाडा 11 आज संघ मैदानामध्ये खेळतोय, त्यांच्या विरुद्धमध्ये गोवंडी 11 असा संघ देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 5 ओव्हरची मॅच आहे आणि खऱ्या अर्थाने P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन खर्च केल्यात बॉलर प्रशांतने, त्या म्हणजे 10. तर बॉलिंग मार्कवर ऋतिक मात्रे या ठिकाणी सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे कुमार, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 रन आली. यावेळेस देखील सराईच्या दिशेने फटका टोलावण्याचा प्रयत्न झालाय, तोपर्यंत एकेरी रन यावेळेस कंप्लीट केली. 1 बाउंड चेंडू जज केलाय, तोपर्यंत दुहेरी रन देखील यावेळेस कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 12 रन होतात. स्कोरबोर्डवर देखील कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं किरण 11 संघाने अतिशय चांगलं प्रदर्शन केलं. मेगा फायनलमध्ये किरण 11 ट्रॉफी संघ दाखल झाला. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, चांगले फेडिंग होते वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने, तोपर्यंत एकेरी रन देखील यावेळेस कंप्लीट केली जाते. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो तर दुसऱ्या बॅट्समनला देखील धावपळ खालतं ठेवावं लागतं आणि हे चित्र देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दरम्यान एकीकडे राज देखील, ज्या राजच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आलाय. यावेळेस देखील शॉट ऑफ लेन भिरकावून दिलाय, चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईन पलीकडे. या इनिंग मधला आजच्या दिवसामधील हा पहिला षटकार. सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळते. एक चांगला षटकार देखील आला. धावफलक आतापर्यंत 18 रन होत आहेत, माफ करा 19. यावेळेस देखील मोठा श्लोक येण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे. बॅट्समन राज मैदानामध्ये राज्य करत असताना आपल्या अफलातून कामगिरीने हा चौकार. संख्येपर्यंत 23 रन आपल्याला पाहायला मिळतात. 23 लॉस ऑफ 0 विकेट. एक चांगला फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला जातोय या सलामीवीर फलंदाजांच्या दरम्यान. खोलर पद्धतीचा बॉल होता, फटका चांगला आहे फिल्डर, आणि आतापर्यंत हा दुसरा झेल सुटलाय या बॅट्समनचा. 2 जीवदान आतापर्यंत मिळतात. क्रिकेटमध्ये एका झेलची किंमत काय असते आपण सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये देखील पाहिलंय. कारण ज्या वेळेस एखादा बॅट्समनचा झेल सुटतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने जो बॉलरचा कॉन्फिडन्स असतो तो कॉन्फिडन्स कमी प्रमाणामध्ये होताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. परंतु यावेळेस ऋतिक मात्रे कशा प्रकारचं कमबॅक करेल. लाईन चांगली आहे, टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत होतोय. 2 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 रन प्रति ओव्हरमध्ये आतापर्यंत 12ची सरासरी आपल्याला पाहायला देखील मिळते. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये किती धावांचं प्रात्यक्षिक साकारलं जाईल हे प्रश्नचिन्ह जरूर असेल, परंतु हा क्रिकेटचा खेळ मात्र जरूर कशा प्रकारे तुम्हाला संघर्ष दाखवेल या दोन्ही टीम मधील हे प्रात्यक्षिक अजून शिल्लक असेल. तुर्तास जाऊया डीजे मास्टरकडे. एक सुमधुर संगीत. थँक्यू. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल प्रशांत काटकर. वैयक्तिक दुसरं सांघिक 3रं षटक, ज्याने P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन खर्च केल्या होत्या. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात, आणि यावेळेस या 3ऱ्या वेळेस
मात्र जर खऱ्या अर्थाने जीवदान नाही मिळणार या बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा. न्यू बॅट्समन देखील विक्रांत मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला फिरकावण्याचा प्रयत्न होता. विकेट कीपर चेंडू मागे धावतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. विकेट कीपर येईल, चेंडू जज करेल तोपर्यंत एकेरी रन देखील यावेळेस कंप्लीट केली जाते. न्यू बॅट्समन विक्रांत मैदानामध्ये दाखल होतोय. सामना विजय करण्यासाठी एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल. परंतु कशा प्रकारचा खेळ यावेळेस विक्रांतच्या दरम्यान देखील होईल हे प्रश्नचिन्ह जरूर असेल या मॅचमध्ये. कारण तिसऱ्या क्रमांकासाठी तो मैदानामध्ये दाखल झालाय. वन डाऊनचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय विक्रांत. आणि सातत्याने कित्येक स्पर्धांमध्ये गोवंडी 11 गोवंडी या टीमच्या दरम्यान मोठा खेळ केलाय. या खेळाडूने लांबलचक षटकार लगावण्याची क्षमता देखील आहे. परंतु आज कशा प्रकारचा खेळ होईल या मॅचमध्ये. मोठा हिट घेण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूपाईचा संपर्क तुटलाय. अतिशय वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये वेग अनेकांनी दाखवलाय. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर आपण ब्रेटलीला देखील पाहिलं, भारतीय टीमच्या दरम्यान झहीर खानला देखील पाहिलं आणि सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराह, उमेश यादव, ईशांत शर्माला देखील आपण पाहतोय. मोठा हिट घेण्याचा प्रयत्न, पायाचा वेध जरूर घेतला होता परंतु प्रभावित केलं होतं बॅट्समनला. गोलंदाज प्रशांतने लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 रन ऍड केली जाते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन 26 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 26 रन देखील होत आहेत. बॅट्समन राजभात झाल्यानंतर विक्रांत मैदानामध्ये दाखल झालाय. सलामीवीर फलंदाज कुमार अजूनपर्यंत झुंज देतोय एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी. परंतु बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील शॉट ऑफ लेंथ होता परंतु फटका फसलाय की काय. फिल्डर तैनात आणि बॅट्समन राजला देखील दिला जात, बॅट्समन कुमारला देखील दिला जातोय परतीचा इशारा. लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत 2 गडी बाद 26 रन देखील होत आहेत. बॉलिंग मार्कवर देखील आवेश नामक बॉलरला देखील आमंत्रित केले. 40 प्लस खेळाडू देखील आहेत
आणि खऱ्या अर्थाने वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर देखील यंगस्टर सारखी खेळी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गोलंदाज आवेश यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूपाईचा संपर्क तुटलाय. डॉट बॉलची समाप्ती. स्वप्नील वैतीला यावेळेस जरूर मोठा खेळ करावा लागेल, कारण आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 26 रन होत आहेत. यावेळेस देखील फटका चांगला चेंडू जाईल. एकेरी रन देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता दुहेरी धाव देखील यावेळेस पूर्ण होते. 28 रन देखील आतापर्यंत होत आहेत. सुरुवातीला ज्या प्रकारे बॅट्समन राज बाद झाल्यानंतर धावफलकाला कुठेतरी थोडीशी कमी प्रमाणाची गती देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील मोठा एक खेळण्याचा प्रयत्न, लाजवाब स्ट्रोक, परंतु चेंडू जाईल. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत दुहेरी धावा देखील यावेळेस पूर्ण होतात. दुहेरी रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील रन होत आहेत. 30 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक लाजवाब खेळ देखील मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील सरळच्या दिशेने फटका टोलावला जातोय. फिल्डर तैनात आहे. एकेरी रन देखील आतापर्यंत कंप्लीट केले आणि पाहता पाहता दुहेरी धावा देखील यावेळेस पूर्ण केल्या जातात. क्रिकेटमध्ये सरासरी देखील खूप महत्त्वाचे आहे, कारण ज्या वेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळता त्यावेळेस तुम्ही जी रणनीती आखता ती रणनीती अंमलामध्ये आणण्याचा प्रयत्न देखील तुमच्या माध्यमातून करावा लागतो आणि सध्याच्या घडीला ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. फटका चांगला चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने. तोपर्यंत एकेरी रन यावेळेस कंप्लीट केली. 31 तर माफ करा 33. 33 रन आतापर्यंत होताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. रन आतापर्यंत होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट. अवांतर धाव देखील यावेळेस ऍड केली जाईल. 34 आतापर्यंत 34 रन देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली लेन चांगल्या लाईनने गोलंदाजी करत होते, परंतु यावेळेस थोडीशी दिशा भरकटली. यावेळेस देखील बिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू येईल मिड विकेटच्या दिशेने. डीप मिड विकेटचा फिल्डर चेंडू खाली येतो. चेंडू जज करेल. तोपर्यंत एकेरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या गोवंडी 11 गोवंडी संघ जाऊन पोहोचला जातोय. आतापर्यंत 2 गडी बाद 35 रन. डीजे प्लीज. नंतर स्कोरबोर्डवर रन देखील होतात. त्या म्हणजे 2 गडी बाद 35 रन. बॉलिंग मार्कवर देखील निनाद नामक बॉलरला देखील यावेळेस आमंत्रित. तर बॉलर निनाद देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे. फुलटॉस पद्धतीचा बॉल आता बिरकावण्याचा प्रयत्न झालाय. बॅटच्या टॉयचा वेध घेतला. एकेरी रन कंप्लीट केली आणि लाजवाब शित्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळाली. जिथे अवघी एकच धाव होती तिथे मात्र जर 2 धावा खर्च केल्यात. हेच क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळते, कारण क्रिकेटमध्ये असे देखील इतिहास झालेत की 6 बॉलमध्ये 1 धाव देखील कधी झाली नाही, परंतु 1 बॉलमध्ये 6 रन होताना आपण कित्येक वेळा पाहिले. परंतु आजच्या या पहिल्या मॅचमध्ये किती रनचं लक्ष सेट केलं जाईल प्रश्नचिन्ह जरूर असेल. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा देखील आमच्यापर्यंत जरूर दर्शवलाय. अवांतर धाव देखील या ठिकाणी जोडली जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस देखील आखूड पद्धतीचा बॉल होता परंतु भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज आउट ऑफ द पार्क, 6 रन. सुरुवातीला ज्या प्रकारे बॅट्समन राज बाद झाला, बॅट्समन कुमार बाद झाला, तदनंतर कुठेतरी थोडंसं षटकार चौकारांपासून वंचित होता गोवंडी 11 गोवंडी संघ. परंतु यावेळेस मैदानामध्ये बॅट्समन विक्रम नाईकच्या बॅटमधून एक चांगला षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस देखील पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न झालाय, फटका बेमिसाल. पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक दमखम दाखवणारा हा चौकार. आतापर्यंत 48 रन देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील नो बॉलचा इशारा, बॅटच्या स्लाइडचा वेध, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. चौकार. टोटल 5 रन मिळतील. येस, थँक्यू. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रनने स्कोरबोर्डवर वाढली जाते. 53 धावा. फ्रीडची संधी असेल यावेळेस बॅट्समन विक्रांत नाईकला. शेवटची 3 चेंडूंचा की अजूनपर्यंत शिल्लक फ्रीडची संधी आहे, परंतु या संधीचं सोनं कशा प्रकारे करेल हा बॅट्समन हे प्रश्नचिन्ह जरूर असेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, झेल टिपलाय परंतु फ्रीडचा बॉल होता, तोपर्यंत दुहेरी धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्यात. 55 रन आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक असतील. टार्गेट सेट करणारी ओव्हर क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर खूप इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये बॅट्समनला जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतात, परंतु बॉलरला कमीत कमी रन खर्च कराव्या लागतात आणि तोच ताळमेळ भरलेला खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो या शेवटच्या ओव्हरमध्ये. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा हिट केला जातोय. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तर विनंती असेल की या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांचं सहकार्य लाभलंय या संपूर्ण किरण 11 ट्रॉम्बे संघाला, तर मी विनंती करेन की चेरेश्वर मंडळाचे पदाधिकारी आदरणीय कमलाकरजी कोळी साहेब, तुकारामजी कोळी साहेब, वसंतजी केनी, त्याचबरोबर त्यांच्या समेत जे त्यांचे सहकार्य आहेत, आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. नो बॉलचा इशारा देखील आला. पुन्हा एकदा फ्रीडची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 58 रन देखील आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी थोडासा हा बॉलर महागडा ठरला जातोय. बॉलर निनाद आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस देखील पुन्हा एकदा बिरकावून दिलाय. संधी मिळाली त्या संधीचं सोनं. विक्रांत नाईक नाव फायर षटकार. पर्यंत शिल्लक असेल. टार्गेट सेट करणारा बॉल. यावेळेस देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर तैनात. लाजवाब झेल टिपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 64 रन आणि 65 रनचं लक्ष असेल. तर विनंती असेल की यानंतरचा सामना श्री गणेश 11 माहुल त्यांच्या विरोधामध्ये गोठवली. तर दोन्ही टीमचं कॅप्टन आपणास आम्ही विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचा वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. तर 65 रनचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन माझा सहकारी मित्र अर्थातच विशालजी पवार सर आमच्या समवेत जोडले जातील. तो आइए विशाल सर आगे का खुदे का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुरंत सर असेल. धन्यवाद. डीजे प्लीज. छातीवर घाव प्रकल्पग्रस्त होता तुम्ही घेतल्याने छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपापाटांचं नाव. 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 सई गावात शेतकरी घरात जन्माला ते आले. जनतेसाठी आयुष्य वाहून लोक नेते ते झाले. प्रकल्पग्रस्तांसाठी लढले केले उभे आंदोलन. 12.5% मिळवून दिले नाही लोक दिले भूमिहीन. जागा जमिनीचा शेतकऱ्यांना वाढवून दिला गो भाव. जागा जमिनीचा शेतकऱ्यांना वाढवून दिला गो भाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपापाटांचं नाव. 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 पाटलांच्या कार्याचा साऱ्यांना अभिमान. जनतेसाठी हॅलो. खूपच रोमांचकारी असा सामना. खूप खूप धन्यवाद राहुल. आपण पाहत आहोत किरण 11 युवा चषक 2021 स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामधला आजची जी इनिंग आहे ती दुसरी इनिंग चालू आहे.
खूप सुंदर असं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं आपल्याला गोवंडी संघाचं. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचं षटक थोडंसं महाग पडलं. तब्बल शेवटच्या षटकामध्ये 27 धावांचं योगदान मिळालं ते गोवंडी संघाला. अंबाडा संघाला जिंकण्यासाठी 65 धावांचं गरज. अंबाडा संघाला जिंकण्यासाठी प्रति ओव्हर 13 धावांची गरज. काहीसं चांगलं असं आव्हान त्यांच्यासमोर उभं आहे. जर सलामीची जोडी 2 ओव्हरपर्यंत जर टिकली तर कदाचित हे जे आव्हान आहे ते सहजरित्या ते पार पाडू शकतात. पाहूया. आपण पाहत आहोत दिवस दुसरा, इनिंग दुसरी आणि फलंदाजी पाहत आहे त्या फलंदाजी अंबाड्यांची फलंदाजी. स्ट्राईकला येतो प्रवीण, नॉन स्ट्राईकला येतो तेजस आणि त्याला मारा करतोय तो विशाल. पंचांचा ग्रीन सिग्नल आपण पाहत आहोत. पहिल्या सामन्याची दुसरी इनिंग पाहूया. तब्बल 65 धावांचं आव्हान आहे ते अंबाडा संघाला. कसं ते आव्हान ते पेलतं ते आपल्याला आता कळेलच. पाहूया. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू आणि लेग साईडला भिरकावलेला चेंडू आणि हा पहिल्या चेंडू मध्ये पहिला चौकार. चेंडू मध्ये पहिला चौकार मारल्यानंतर दुसरा चेंडू त्यांनी लेग साईडला हलकासा तटावला आणि स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली ती बिनबाद 5. प्रत्येक की ओव्हर 13 धावांचं योगदान. तेव्हा 13 धावा पाहिजेत अंबाडा संघाला. 5 षटकांचा हा खेळ आहे. पाहूया पुढचा चेंडू आणि काहीसा मारला चेंडू हवेमध्ये झेल बनवण्याची शक्यता आणि पहिला झटका बसलाय तो अंबाडी संघाला तेजस यांच्या स्वरूपात. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु चांगली अशी बॅट कनेक्ट नाही झाली. चेंडू हवेमध्ये आणि फिल्डर तिथे असल्या कारणाने झेल बाद झालेला आहे तो तेजस. पहिल्याच चेंडूमध्ये पहिलाच विकेट आपला गमावून बसलाय तो तेजसची जागा सांभाळीसाठी आलाय तो कल्पेश. पाहूया. स्ट्राईकला तो प्रवीण, नॉन स्ट्राईकला तो कल्पेश आणि त्याला मारा करतोय तो विशाल आणि पुन्हा लेग साईडला मारलेला चेंडू परंतु फिल्डर असल्या कारणाने 1 धाव तर नक्कीच मिळेल. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 1-6. काहीशी अशी संयमी फलंदाजी करावी लागेल ती अंबाडा संघाला. काहीसा मारण्याचा प्रयत्न होता तेजस यांचा परंतु झेलबाद देऊन ते तंबूत परतलेले आहेत. संयमी फलंदाजी करणे गरजेचे कारण आपल्या पुढे 65 धावांचं आव्हान आहे आणि ते धावून आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडावं लागणार आहे. पाहूया पुढचा चेंडू. आता स्ट्राईकला येतो नवा खेळाडू नवा फलंदाज कल्पेश. काहीशी सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं ते आपल्याला गोवंडी संघाकडून. काहीसा बॉल बॅटच्या टप्प्यात न आलेला. नवीन फलंदाज आहे. सेट होण्यासाठी थोडासा टाइम लागेल परंतु एकदा सेट झाल्यानंतर
चांगली अशी विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल अंबाडा संघाकडून. पाहूया पुढचा चेंडू कल्पेश आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, कदाचित हा पण झेल बाद होण्याची शक्यता आणि दुसरा झटका बसलाय तो अंबाडा संघाला कल्पेश यांच्या स्वरूपात. आवेश मारतो या फिरती हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी ऑलराऊंडर बोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल ती विशालांची. पहिल्याच चेंडूमध्ये पहिला चौकार गेला होता, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी कमबॅक केलं, 2 विकेटच्या बदल्यात त्यांनी केवळ 6 धावा दिल्या. पाहूया कल्पेशची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो दिनेश, सॉरी बॉलर नेम दुसरं षटक घेऊन येत आलाय तो दिनेश आणि कल्पेशची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो प्रशांत. मी पहिलं सांगितलं होतं की सेट होण्याची गरज आहे. जर तुम्ही सुरुवातीला जर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केलात, सेट न होता, तर आपल्याला त्याचं प्रात्यक्षिक आता पाहायला मिळालं. एकदा सेट झाला तर तुम्ही हा जो रन रेट आहे तो आरामात कव्हर करू शकता. आता आपल्या समोर आहे तो सेट बॅट्समन प्रवीण, सुंदर अशी फलंदाजी करतोय. सेट बॅट्समन आहे, त्याने 1 ओव्हर त्याने खेळून काढले, चांगला स्कोर केला आहे. पाहूया दिनेश दुसरी ओव्हर घेऊन येत आहे. पाहूया दिनेश टू प्रवीण आणि पुन्हा असा ऑफ साईडला मारलेला चेंडू, गॅपमध्ये चेंडू आहे. 1 धाव तर नक्कीच पूर्ण आणि चेंडू सीमारेषे पार. पहिला चेंडूमध्ये पुन्हा एकदा पहिला चौकार दिनेशाने. डीजी धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 10. पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू, खेळाडू तिथे उपस्थित नव्हता, गॅपमध्ये पडलेला चेंडू आणि चेंडू सीमारेषे पार. चांगली फलंदाजी करतोय तो प्रवीण. पाहूया पुढचा चेंडू दिनेश टू प्रवीण. पाहूया दिनेश काय करतोय आणि पुन्हा लेग साईडला मारलेला चेंडू. नक्कीच तिथे फिल्डर आहे, 1 धाव तर नक्कीच मिळेल. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली ती 11. 2 बाद 11. या जोडीला सेट होणं गरजेचं आहे. धावांचा डोंगर आपल्या समोर उभा आहे. प्रति ओव्हर 13 धावांची गरज आहे. 65 रन पाहिजेत आपल्याला, धावा हवेत आपल्याला जिंकण्यासाठी. पाहूया आता नवीन फलंदाज आलेला आहे तो प्रशांत. पाहूया आपला काय स्किल दाखवतो, किती धावा काढतो आपल्या संघासाठी. आणि सुंदर असा तटवलेला चेंडू 1 धावेसाठी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते अंबाडा संघाला. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 12. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते ते दिनेश यांच्याकडून. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडूमध्ये 6 धावा. पहिल्या चेंडूमध्ये चौकार गेला नसता तर आता कमी धावा असता. पाहूया पुढचा चेंडू प्रशांत टू दिनेश. पुन्हा दिनेशानं बॅटच्या टप्प्यात बसलेला चेंडू आणि हा चेंडू सीमारेषे पार. चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज राईट अबोव्ह द विकेट, फलंदाज सफल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीप विकेटमध्ये मारलेला षटकार आणि खूप गरज होती आता या मोठ्या फटक्याची, कारण खूप दडपण आलं होतं. 2 विकेट गमावले होते अंबाडा संघाने. पाहूया पुढचा चेंडू आणि पुन्हा भेटलेला फुलटा चेंडू होता. कदाचित झेलबाद होण्याची शक्यता आणि चांगली झेल घेतलेली आहे ती गोवंडी संघाने.
आणि जो हिरो होता अंबाडा संघाचा तो काहीस पंचांचं सल्ला मसलत चालू आहे, काही ती चर्चा चालू आहे. खेळ बाद झालेला आहे. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट. गोवंडी संघाला ज्या विकेटची गरज होती, जो सेट फलंदाज होता, जो मोठे मोठे फटके मारत होता, ती विकेट त्यांना मिळालेली आहे. प्रवीण चांगला सेट फलंदाज बाद झालेला आहे. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात प्रवीण झेलबाद देऊन तंबूत परतत आहे. चांगली अशी रणनीती म्हणता येईल ती गोवंडी संघाची, उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल. दिनेश त्यांनी लो फुलटाच मारला होता. प्रवीणच्या बॅटच्या टप्प्यात तो चेंडू आला नाही आणि प्रवीण जेलबाद झालेला आहे. धावसंख्येत काही भर नाहीये. धावसंख्या झालेली आहे ती 18. 3 बाद 18. प्रवीणची जागा सांभाळण्यासाठी येत आहे तो आवेश. चांगलासा फलंदाजाचा आवेश. दोन्ही नवीन फलंदाज क्रीजवर आपल्याला पाहायला मिळत आहे. सेट फलंदाज प्रवीण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झालेला आहे. पाहूया आवेश आता आपली ही दुरा कशी सांभाळतोय. पुढचा चेंडू पुन्हा लो फुलटॉस होता, काहीसा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या टप्प्यात न आलेला चेंडू. एक धाव तर नक्कीच मिळाली. ओव्हरथ्रोची अजून एक धाव, 2 धावा. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 20. काहीसं मोठं आव्हान आहे अंबाडा संघाला. दोन षटकाखेर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 20. अजून बरंच मोठं धावांचं आव्हान आहे ते अंबाडा संघाला. आतापर्यंत त्यांनी 3 विकेट गमावले. त्यामध्ये सेट फलंदाज प्रवीण त्याचा आताच विकेट गेला होता. दोन्ही फलंदाज नवीन आहेत क्रीजवरती. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे तो विशाल. विशालने पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट पटकावल्या होत्या. पाहूया विशाल आपल्या संघासाठी काय करत आहे तो. आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, कोणी फिल्डर तिथे नाहीये, परंतु चांगली अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला गोवंडी संघाकडून. 2 धावा काढलेल्या आहेत. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 22. अंबाडा संघाला जिंकण्यासाठी प्रत्येकी ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे फटके म्हणजे चौकार आणि षटकारांची गरज आहे. कारण मोठे धावसंख्येचं आव्हान त्यांच्या समोर उभं ठाकलेलं आहे आणि आतापर्यंत त्यांनी 3 विकेट गमावलेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू. दिनेश टू आवेश. आणि काहीसा मारण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ साईडला गेला चेंडू. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 23. अंबाडा संघाला जिंकण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज, परंतु दोन्ही फलंदाजांकडे आत्मविश्वास सेट झाले तर कदाचित हे धावसंख्या ती सहजरित्या पार पडतील. पुढचा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न. लेग साईडला गेलेला चेंडू आणि हा चेंडू सीमारेषा बाहेर. चांगला असा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार.
विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन प्रशांत बाद झालेला आहे. प्रशांतची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो चेतन. संघाला अजून जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. संघाला जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. खूप मोठंसं आव्हान उभं आहे ते अंबाडा संघाच्या समोर. सुंदर अशी गोलंदाजी करत होतो विशाल. एक षटकार मारला होता, त्यानंतर डॉट बॉल आणि दुसऱ्या चेंडूमध्ये त्यांनी विकेट पटकावला आणि काहीसा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या टप्प्यात न आलेला चेंडू निर्धाव चेंडू म्हणता येईल. सुंदर अशी गोलंदाजी करत होतो विशाल आणि 30 षटकाखेर संघाची धाव संख्या झालेली आहे ती 29. अंबाडा संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. काहीसं मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं टाकलेलं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 धावांची गरज, असं काहीसं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. परंतु अजूनही आता क्रीजवर आहेत ते चेतन. संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहे तो सिद्धेश यांच्याकडे गोलंदाजी धुरा सोपवलेली आहे. स्ट्राईकला तो आवेश. पाहूया पुन्हा मारण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय ते अंबाडा संघाला. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 30. तब्बल 35 धावांची गरज संघाला जिंकण्यासाठी. पाहूया पुढचा चेंडू. स्ट्राईकला तो चेतन आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि काहीसा झेल सुटलेला आहे, जीवदान मिळालेलं आहे, परंतु एकच धाव मिळेल. एका धावावरती समाधान मानावं लागते त्या अंबाडा संघाला. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 31. मोठ्या फटक्यांची गरज अंबाडा संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना मोठा फटके मारण्याची गरज, चौकार आणि षटकारची भरसत करावी लागेल, तर हा सामना ते जिंकू शकतील. पाहूया पुढे. आवेश टू सिद्धेश आणि काहीसा मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर नक्कीच, आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय ते अंबाडा संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल तर खरंच मोठे फटके मारल्याशिवाय आता गत्यंतर नाहीये. एक धाव काढून हा सामना कदापि जिंकता येणार नाही. तरी पाहूया सेट्स बॅट्समॅन आवेश आणि चेतन आपल्या संघासाठी काय किमया करतायत का. पुढचा चेंडू. चेतन स्ट्राईकवरती आणि मारण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन भरकटलेली. काहीसा निर्धाव चेंडू म्हणता येईल सिद्धेशांचा.
काहीसा मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या टप्प्यातनं आलेला लेग साईडला गेलेला चेंडू. पुढचा चेंडू सिद्धेश टू चेतन आणि काहीसा बॅटच्या टप्प्यात बसलेला चेंडू लेग साईडला मारलेला चेंडू. हा चेंडू सीमारेषे पार आणि हा षटकार. अजय 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. पाहूया आवेश काय करतोय आपल्या संघासाठी आणि हा मारण्याचा प्रयत्न परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं ते अंबाडा संघाला. एक धाव मिळालेली आहे, धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 41. अजूनही संघाला जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. यानंतरचा होणारा सामना माहुल वर्सेस गोटवली. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे कृपया टॉस बॉक्सच्या इथे येऊन टॉस उडून घ्यायचा. आपल्याला वेळ खूप कमी आहे. कृपया सर्व संघांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं आहे. जेवढ्या लवकर जेवढा कमी वेळ तुम्ही घ्याल तेवढे आपल्याला जास्त षटकांचे सामने खेळवता येतील. पाहूया पुढचा चेंडू. संघाची धावसंख्या झालेली ती 41. स्ट्राईकला आहे तो चेतन. पाहूया चेतन काही किमया दाखवतोय का. मोठे फटके मारण्याची गरज. जर मोठे फटके बसले तरच हा सामना जिंकू शकतात. आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. निर्धाव असा चेंडू होता. काहीसा बॅटच्या टप्प्यात न आलेला चेंडू परंतु एक धाव रोखू शकले नाही. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 42. चेंडूमध्ये 23 धावांची गरज. आता जवळजवळ अशक्य आहे आव्हान हे पार पाडणे. 3 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. पाहूया काहीसा मारण्याचा प्रयत्न परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. काहीसे बॅटच्या टप्प्यात न आलेला चेंडू. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली ती 43. यानंतरचा होणारा सामना माहुल वर्सेस गोटवली. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला यायचं आहे. आणि हा काहीसा मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आणि हा बाद. आणि चेतन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झालेला आहे.
शेवटचा चेंडू शिल्लक. एकाच चेंडूमध्ये जवळजवळ अशक्य असं आव्हान. डीप मिड विकेटच्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता आणि बाद झालेला आहे तो चेतन आणि एकच धाव मिळालेली आहे. आणि अशा प्रकारे गोवंडी संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. यानंतरचा होणारा सामना माहुल वर्सेस गोटवली. दोन्ही संघाच्या संघनायकाने आणि खेळाडूंनी कृपया विनंती आहे की त्यांनी तयारीत राहायचं आहे. लगेचच आपल्याला सामना खेळवायचा आहे पुढचा.